गाईच कधी-कधी असं होतं ना, आपलीच आपल्याला लाज वाटायला लागते. तशीच मला काही कंडिशन झाली आहे माझी. का बरं? तर ती पुढं सांगते. पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, तेव्हा तुम्हाला कळेल. तर आज सगळं काही घर आवरायला काढलं होतं. कारण इतकं मेसी झालं होतं घर, अक्षरशः मला म्हणजे वेळच मिळत नव्हता हिच्यामुळे, हिच्याच मागे-पुढे करायचं. आणि तुम्ही आता पूर्ण व्हिडिओमध्ये बघा, ती कशी माझ्या मागे-पुढे, मागे-पुढे येते. ती थोडीसुद्धा वेगळी खेळत नाही माझ्यापासून. त्याच्यामुळं आज सगळा काही किराणा काढला आणि ज्या त्या बरण्यांमध्ये भरून टाकला. माझा बरणा एकीकडं, त्यानंतर माझा किराणा एकीकडं, असं घर मेसी झालं होतं नुसतं. म्हणलं आज काही पण होऊ दे, पण आज सगळं काही स्वच्छ क्लीन आवरून घ्यायचं. तर मग असंच करत हिंमत बांधली एकदम आणि आज स्वयंपाकाला सुट्टी दिली होती आणि सगळा एक कोना काप आवरायला काढला. त्यानंतर आवरत गेल्यानंतर मला असं कळालं, की हे खूप पूर्वीच मी करायला पाहिजे होतं. आणि प्रत्येक गोष्टीला आयुष्यामध्ये काही ना काही निमित्त लागत असतं. तर तसंच एक निमित्त झालं, की आपल्याकडे कोणीतरी येणार होतं. मग त्या लाजका होत नाही. मी आज टपकन घर आवडायला काढून घेतलं आणि सगळं काही आवरलं. नाहीतर मलाच इतकी लाज वाटत होती, मी माझी तुम्हाला म्हणल्यासारखी, की घर कशाच्या कसं झालं होतं. मी नुसती ह्या पोरीच्या मागे ना येडी झाले होते. मला आवरायचं सुद्धा भान नव्हतं राहत. तर त्याच्यामुळे मी आता सगळा किराणा आणलेला आज व्यवस्थित काढला. मी गेले 15 दिवस झाले किराणा आणून ठेवलेला आहे आणि मी तो आज लावते. मला किती लाज वाटली पाहिजे या गोष्टीची. पण असो, काही का असेना, ते जे कोणी येणार आहेत, तर त्या आनंदामध्ये मी आज पटापट सगळ्या काही गोष्टी आवरायला घेतल्या मस्तपैकी. आणि घर इतकं मस्त वाटत होतं आता, एक आवरत होते तर. नाही तर कुठं काही पडलेलंच होतं. आणि हे बाहेर येऊन बघते तर काय, ह्या पोरीची झोप झालेली पण होती, तर त्या झोळीमध्ये उठून नाचत होती. इतकी थकले होते कामांनी, म्हणले भांडे घासायच्या आधी एक कप कॉफी घेऊ शांततेने आणि त्यानंतर भांड्यांना हात लावू. आणि बघते तर काय, भांड्याला हात लावायच्या आधी हा इकडं वेगळा तमाशा झालेला. आता ते आवरता माझ्या नाकी नऊ आलं पार. तिला आधी गॅलरीत काढून दिलं मी आणि त्यानंतर मी हा सगळा पसारा आवरत बसले. त्यानंतर भांडे पण क्लीन करून घेतले, मस्त बेसिन क्लीन केलं. आज सगळी काय साफसफाई करायचीच होती आज. आता इतकं मी तुम्हाला हिंट देते, त्याच्यावरून तुम्ही गेस करू शकता की येणार कोण असेल. इतका धाक आणि इतका दरारा कोणाचा असतो. तर असं काहीसं मी सगळं क्लीन, तसं मी किचन ओटा रोजच क्लीन करते, नाही असं नाही, बट बाकी गोष्टीसुद्धा. तर सगळं आज आवरलं केलं आणि थकवा पण तितकाच आला होता, पण मनातून आनंदसुद्धा वाटत होता, की बाबा येणार आहे. असं असतं ना, की आता आम्ही दोघंच नवरा-बायको इथे राहतो, तर मग आम्हाला वाटतं कोणी ना कोणी यावं वगैरे. तर मी बळच त्यांना बोलवून घेतलं होतं, त्या काही यायला तयार नव्हत्या. तर तुम्ही विचार करा कोण येत असेल. आणि संध्याकाळी मग मस्तपैकी असं देवाला दिवा वगैरे लावला, देवाचं थोडंसं जप वगैरे म्हणला. त्यानंतर मला रांगोळी काढायला खूप आवडते, तर मी ती काढली आणि घर कसं असं प्रसन्न वाटत होतं. आणि नेटकीच 15 मिनिटामध्ये हे घरी आले. ते आल्यानंतर तर मग काही विचारूच नका, माहोलच बनतो एकदम. माऊला पण आमच्या बाबांशिवाय नाही करमत आणि ती शांत बसलेली होती, झोपलेली होती, म्हणून मला हे करणं सुधारलं. आज एवढं पटापट आवरायचं कारण तुम्हाला मी सांगितलंच आहे, कोणीतरी आपल्याकडे गेस्ट येणार आहेत, तर ते तुम्हीच आता गेस करायचं आणि मला सांगायचं की कोण येणार आहे. तर कोणी का असे नाही येणार, पण त्यांच्या नादानी का होत नाही. घर इतकं मिसी झालं होतं माझं किचन, तरी मी पटापट आज सगळं काही क्लीन करून घेतलं आहे. आता बघूया उद्याच्या ब्लॉगमध्ये की कोण येते. पण त्याआधी तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तक के लिए बाय.